तिसरी गोष्ट कुठली आणायची, ही तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. दररोज मातेला जे मळवट भरतात ना, तर दुसऱ्या दिवशी पूजेच्या वेळेस आदल्या दिवशीचा मळवट उतरवतात, दररोज नवीन भरतात. तर तो जो मळवट उतरवला जातो, त्याचं जे प्रसादाचं कुंकू आहे, मातेच्या मस्तकावरती लावलेला जो मळवट आहे, त्याचं प्रसादाचं कुंकू तुमचे जे कोणी क्षेत्रपुरोहित असतील ना तिथले माहूरचे, त्यांच्याकडनं आवर्जून मागून घ्या. का? तर ज्यावेळेस तिच्या मस्तकावरचं कुंकू आपण आपल्या मस्तकावर धारण करतो, जसं हे मी लावलं ना, यामध्ये थोडंसं ते सुद्धा एकत्रित केलेलं आहे कुंकू. जर तुम्ही ते लावताय आणि प्रत्यक्ष आज्ञाचक्रावरती कुंकवाच्या स्वरूपामध्ये जगदंबा विराजमान आहे, तर ह्या बुद्धीतून निघणारा प्रत्येक निर्णय हा योग्यच ठरेल. एवढंसं जरी दिलं ना त्यांनी, तर आपल्या घरच्या जे कुंकू तुम्ही लावता त्यामध्ये ते एकत्रित करा आणि नैमित्तिक लावा. का? तर प्रत्येक निर्णयामध्ये, प्रत्येक ह्याच्यामध्ये त्या कुंकवाच्या रूपाने भगवती सोबत आहे. फक्त त्याच्या मर्यादा ठेवा. वृद्धी, सुतक, अडचण वगैरे असेल ना, तर त्याला हात लागता कामा नये.